नई मुंबई पुलिस ने आज बड़ी कार्रवाई करते हुए 10 करोड़ के नशीले पदार्थों को नष्ट कर दिया। ये नशीले पदार्थ अलग अलग कार्रवाई में बरामद किए गए। आज की कार्रवाई को लेकर वन मंत्री गणेश नाइक ने भी अपनी प्रतिक्रिया दी है। नशे की दुनिया जिसने कई लोगों की जिंदगी अब बर्बाद कर दी है, वहीं अब मुंबई पुलिस ने करोड़ों के नशीले पदार्थों को नष्ट करने में कामयाबी हासिल की है। नई मुंबई में विदेशी तस्कर नशीले पदार्थों का कारोबार करते हैं जो युवा वर्ग को नशे का आदी बना देते। इस नशे ने न जाने कितने ही युवाओं का जीवन बर्बाद किया है। पुलिस द्वारा की गई ये कार्रवाई उसी नशे के खिलाफ एक महत्वपूर्ण कदम है। पुलिस ने ये पहल काफी सराहनीय है। आज की कार्रवाई को लेकर वन मंत्री गणेश नाइक ने सामाजिक कार्यकर्ताओं को भी इस दिशा में सक्रिय रूप से भाग लेने और नशे से जूझने के लिए एकजुट होकर काम करने का आह्वान किया। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या सुमारे 2 वर्षापासून विविध नशेच्या व्यापार करणाऱ्या वापर करणाऱ्या अशा घटकांना जवळजवळ 1800 घटकांना त्यांनी पकडले आणि त्याच्यामधून जवळजवळ 54 कोटी रुपयाचा ड्रग्ज त्या ठिकाणी आज त्याचं नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। बाब असे की साधारण 2-1 महिन्यापूर्वी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि सिने अभिनेता जॉन अब्राहम यांच्याच समवेत त्याला मी पण होतो, प्रशांत ठाकूर पण होते आणि मिलिंदजी भारंबे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी जी मोहीम सुरू केली की नशामुक्त, तसं भारतच त्यांची इच्छा आहे, परंतु त्यांना जो परिसर नवी मुंबई पोलीस आयुक्तालय त्यामध्ये त्यांच्या यंत्रणेने अतिशय सुंदर काम करून मोठ्या प्रमाणामध्ये नशा धारण करणारे की नशा करणाऱ्या लोकांना सुद्धा असते या ठिकाणी चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। 100% यश पहिल्या टप्प्यातच येतच नसतं, टप्प्याटप्प्याने ते यश येईल आणि आशावादी माणसाला यश मिळतं। निराशेच्या गर्दीत गेलेली माणसं कधी यश संपादन करू शकत नाही। मिलिंदजी भारंबे आणि त्यांचे सर्व सहकारी आणि खालचा पोलीस कॉन्स्टेबल या लोकांनी जीवाचं रान करून या ठिकाणी ही यंत्रणा राबवली आणि मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालं। निश्चितपणे या गोष्टीचं अनुकरण अन्य पोलीस आयुक्तालयामध्ये होईल, ग्रामीण भागातल्या अधीक्षक परिसरामध्ये होईल। महाराष्ट्र नशामुक्त व्हावा, भारत नशामुक्त आणि जगातूनच नशामुक्ती व्हावी अशा प्रकारची धारणा आपल्या सारख्या माणसांच्या मनामध्ये असते आणि तिला यश मिळेल असा माझा विश्वास आहे।